हा पण चॅलेंजिंग होतं ना तुम्हाला मनवणं, म्हणजे टफ आहात तुम्ही. नाही पण आता खरंच टफ व्हावं लागेल समीर. पुढे प्रत्येक पावलावर एक नवीन आव्हान आहे आपल्यासाठी. सगळेच आपल्या वाईटावर उठले तो. पण ते सगळं आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. आपल्या हातात जे आहे ते आपण करूया. आपल्या हातात फक्त 5 दिवस आहेत. हे चॅलेंज आपण स्वीकारलंय खरं, पण काय करणार आहोत आपण? घरच्यांना विश्वास दिलाय की घराबाहेर पडायची वेळ येणार नाही, पण काय करायचं आता? समीर, बाबांनी जेव्हा हे घर घेतलं होतं तेव्हा काहीतरी लिखापडी झाली असेल ना? असेल. मग ती कागदपत्र आहेत का आपल्याजवळ? ती कागदपत्र मिळाली तर खूप हेल्प होईल, आपल्याला काहीतरी करता येईल. हा तुमचं बरोबर आहे तुमचं, पण कागदपत्र कुठे आहेत मला माहित नाहीये. बाबांना माहित असेल का? आपण उद्या सकाळी बाबांना विचारूया. चांगली आयडिया. हुशार मैत्रीण मिळाली मला. आणि मला काय शहाणा मित्र मिळालाय असं म्हणायचं होतं. येत आहे, लक्षात येत आहे माझ्या. अरे तिकडे नाही रे, थोडं थोडं वरती. हा 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 नाही नाही, थोडं थोडं डाव्याला घे, थोडं खाली डाव्या हाताला. हा बस बस बस. हा हा अहो, बघा ही पार्टी प्लीज लावू नका तुम्ही. अजून 5 दिवस बाकी आहेत. तोपर्यंत तरी हे घर आमचं आहे. आमचं बाई, तुझा काहीतरी गैरसमज झाला. हे घर तुमचं कधी नव्हतंच. आणि काय आहे, 5 दिवसानंतर तुम्हाला हे घर खाली करायचंच आहे. पण मला आत्तापासून माझी सोय करायला हवी ना. अरे भाडोत्री काय असे मिळत नाही ना. आज मी पाटी लावणार, मग लोक येणार, घर बघणार, मग काही दिवसांनंतर व्यवहार पूर्ण होणार. वेळ लागतो ना. आणि कसं आहे, तुम्ही घर खाली केल्यानंतर मला हे घर 1 दिवसही खाली ठेवायचं नाही. एका दिवसाचंही नुकसान नकोय मला.
काका हो आमच्याकडे अजून 5 दिवस आहेत ना. त्या. तू बोलूच नको. मला समजवण्यात एवढं जीव आटवण्यापेक्षा ना स्वतःसाठी छत शोधा.